नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी इतिहासाची चोरी भाग 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की हिंदी चित्रपटामध्ये आपला मराठी मातीचा इतिहास चोरला जातो आणि तो त्यांनी दाखवला जातो. परंतु आपल्या मराठी इतिहासाचा उल्लेख कुठेही केला जातो. असाच आज मी पहिला पिक्चर तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सर्वांनी बाहुबली 2 पाहिला असेल आणि बाहुबली 2 मध्ये ज्यावेळेस ते शत्रू देवसेनेच्या देशावर आक्रमण करतात, त्यावेळेस बाहुबली ते धरण फोडून सगळं सैन्य पाण्यात घालवतं. तर मित्रांनो, ही काही काल्पनिक गोष्ट नव्हती. तर तो इतिहास होता आणि आपल्या मराठी मातीतला होता आणि आपल्या मराठी मातीत महाराष्ट्रात घडला होता. तर तो असा की 1624 साली ज्यावेळेस शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील निजामशाहीत काम करत होते, त्यावेळेस मुघल सैन्य आणि आदिलशाहीचं सैन्य ही निजामशाही बुडवायला निघालेली होती. आता भला मोठं सैन्य घेऊन ते निजामशाहीकडे अहमदनगरच्या दिशेने निघाले. आता निजामशाहीचं सैन्य कमी, मुघल प्लस आदिलशाहीचं सैन्य खूप मोठं, ते त्यांच्यापुढे टिकाव धरणार नव्हतं. म्हणून ज्यावेळेस लढाईच्या एक दिवस आधी आदिलशाहीच्या सैन्याने आणि मुघलांच्या सैन्यानं तो डेरा टाकला. तो नगर जिल्ह्यामध्ये भातवडी गावामध्ये मेहकर नावाची नदी असते, त्या नदीच्या काठावर टाकला. कारण एवढं मोठं भलं सैन्य, घोडे, हत्ती, पायदळ ह्यांना पाणी लागणार, म्हणून ते नदीच्या काठावर डेरा टाकतात. तर त्या नदीच्या काठावर जिथे त्यांनी तळ ठोकलेला असतो, त्याच्या पलीकडे बांध बांधलेला असतो मित्रांनो. आणि शहाजीराजे भोसले एक युक्ती लढवतात. कारण एवढ्या मोठ्या सैन्यांसमोर डायरेक्टली समोर पराक्रम लढाई तर शक्यच नव्हती. म्हणून ते रात्रीत काय करतात, विशेष सैन्यांना घेऊन तो बांधच फोडून टाकतात आणि त्या बांध फोडल्यानंतर ते सगळं पाणी त्यांनी आदिलशाहीच्या आणि मुघलाच्या सैन्याने तळ ठोकलेला असतो का, त्यांच्या दिशेने जातं आणि बरेचसे सैन्य, घोडे, हत्ती, पायदळ वगैरे त्यांचे दाणादाण उडते, काही वाहून जातात, सगळे अस्ताव्यस्त होतात. आणि मग मात्र शहाजीराजांचं सैन्य त्या आदिलशाही मुघल सैन्यावर तुटून पडतं आणि त्यांचा पराभव करतात. हेच दाखवलेलं आहे बाहुबली 2 मध्ये. मग त्यावेळेस मला असं वाटतं, की त्यावेळेस बाहुबलीनं म्हणायला पाहिजे होतं, की देवसेना उनका सैन्य बल ज्यादा है, इसलिए हम एक काम करेंगे जो कि 1624 में छत्रपति शिवाजी महाराज, उनके पिताजी शहाजीराजे भोसले, उन्होंने ऐसा ऐसा किया था आणि तो आपला इतिहास थोडा एक सोर्स द्यायला पाहिजे होतं आणि त्यानुसार आपण ते धरण फोडू आणि अशी युक्ती लढू असं सांगायला पाहिजे होतं. हे मी का सांगतोय, कारण मी महाराष्ट्राचा आहे, मला माझ्या मातीचा इतिहासाचा अभिमान आहे म्हणून सांगतो. परंतु कुठे आपला इतिहासाचा उल्लेख झाला नाही. आपण मात्र कल्पनेतच रमून गेलो. कसलं डोकं लावलं बाहुबलीने नव्हतं डोकं लावलं. हे महाराष्ट्र